नमस्कार. आपण दुर्गाव तालुका कर्जत येथे प्रगतशील शेतकरी आहेत, लक्ष्मण जायबाई म्हणून आहेत. तर त्यांच्या केळीच्या प्लॉटवरती आहेत. तर साधारण आपण या प्लॉटला 23 जुलै रोजी आत्ता साधारण 1 महिना झालेला आहे, एक डोस दिला होता. हेच आपल्या दुर्गावमध्ये यांचं कृषी सेवा केंद्र आहे, साई कृषी सेवा केंद्र म्हणून. तर त्यांनी एक सहज असं फोनवर बोलत म्हणले होते की एका प्लॉटची वाढ बिलकुल होत नाही, पाणी लागते त्या रानाला, तर एक आपण जस्ट व्हिजिट करून येऊ. मग ज्यावेळेस आलो तर मामांशी भेट झाली. मग त्यांनी खतं वापरण्यास होकार दिला की चला आपण वापरून बघू काय होतंय म्हणून. तर त्यावेळेस त्यांना काय केलं होतं आपण की झाडाची ग्रोथ बिलकुल नव्हती आणि अपडाऊन झालेलं होतं. आता ह्या भागात थोडीशी उंची झालेली होती आणि तिकडचा भाग थोडा दबलेला होता. तर त्यांना सांगितलं होतं की हा डोस कंप्लीट झाल्यानंतर बऱ्यापैकी कवर होईल म्हणून. तर आपण त्यांना त्यावेळेस काय केलं होतं, लिक्विडमध्ये प्रायमो आणि प्रोविटा दिलं होतं आणि वॉटर सोल्युबलमध्ये 15-40-5 आणि 7-11-37 या 2 वॉटर सोल्युबलच्या ग्रेड दिल्या होत्या. तर आता महत्त्वाचं काय आहे की स्वतः शेतकरी सांगतील की वापरण्या अगोदर बागेची फक्त काय सिच्युएशन होती आणि साधारण 1 महिन्यानंतर आता त्यांना काय वाटतंय. नमस्कार साहेब, आता जे ॲक्च्युअल आहे की बाग आपली पहिली कशी होती आणि वापरल्यानंतर तुम्हाला काय वाटतंय. ज्यावेळेस विनोद भगत साहेबांनी प्लॉटवरती आले त्यावेळेस साहेबांना घेऊन आले, त्यावेळेस त्यांना प्लॉट दाखवल्यावर म्हणजे मला असं वाटतच नव्हतं की माझा इथून खर्च निघन किंवा काय. बरोबर. तरी त्यांना मी म्हणलं की बाबा माझा इथून खर्च निघन अशा पद्धतीने होत असेल तर ट्रीटमेंट करतो. बरोबर. नाही तर मग मला म्हणजे बागेची नाही खर्च केलेला चांगला बरोबर वाटत होतं. बरोबर. पण त्यांच्या मार्गदर्शनाने मी प्रायमो प्रोविटा आणि खतं जी दिली ते साहेबांनी ते सोडलं. 1 महिन्यामध्ये जवळपास डबलच रिझल्ट भेटला. दुपटीच्या पुढे तुम्हाला ग्रोथ आणि पानांची साईज वगैरे चांगली दिसते. बरोबर झाली. आता थोडी आशा वाटायला लागली की रिझल्ट चांगल्यापैकी येतोय, कष्ट करायला काही वाटणार नाही याच्यामध्ये. बरोबर. म्हणजे एकंदर तुम्ही वापराने समाधानी आहात. हो, 100%. कंटिन्यू पाणी रानाला ही अशी तुम्ही चारी काढून दिलेली आहे पाण्याची, म्हणजे कंटिन्यू ओलं रान आहे, पाऊस चालू आहे तरी वाढ थांबलेली नाहीये. आणि काळोखी झाडाची बघा तुम्ही, झाडाची काळोखी असेल, पानांची साईज असेल, ही खूप छान आहे. माझी मी त्यावेळेस असं धरलं होतं की म्हणजे बाग सोडून देऊन दुसरंच काहीतरी पीक करावं. बरोबर. आपलं बोलणं पण झालं होतं की तुम्ही म्हणाले साहेब खर्च तरी निघेल का. खर्च निघेल असं वाटत नव्हतं, पण हे खतं आणि औषध वापरल्यापासून रिझल्ट बऱ्यापैकी आलाय. जवळपास 1 महिन्यात तर डबलच वाढ झाली. 100% तुम्हाला जे विश्वासाने सांगितलंय तेच होईल. फक्त राहिलेले डोस आहेत ते कंटिन्यू करा. आपले 2च डोस झालेत, फक्त अजून 2 डोस शिल्लक आहेत त्यातले. तसं पाहायला गेलं तर ह्या महिन्यात कंप्लीट व्हायला पाहिजे होतं, कारण आपलं 4 दिवसाचं शेड्यूल आहे. त्या पद्धतीने पावसामुळे 2 डोस मध्येच बऱ्यापैकी आहेत. म्हणजे एकंदर वापरानं तुम्ही समाधानी आहात. 100% समाधानी. धन्यवाद सर.